नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण कांदेपोहे करत आहोत। तर मी या भांड्यामध्ये तेल घालत आहे। नंतर मी थोडी राई घालते, थोडं जिरा घालते। जिरा असं तडतडायला लागलं की मी त्यामध्ये शेंगदाणे घालते। शेंगदाणे थोडे लाल होईपर्यंत थोडं हलवून घ्यावे। कांदा घालत आहे। परतून त्यामध्ये मीठ घालते, म्हणजे कांदा लवकर शिजेल। त्यामध्ये मी हळद घालत आहे। कांदा आपला चांगला मऊ झालेला आहे। मी हे चाळणीमध्ये पोहे धुवून ठेवले होते पाणी नितळण्यासाठी, त्याचा मी यामध्ये घालत आहे। चांगलं एकजीव करून घ्यायचं। कांदेपोहे आपले तयार।